पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये चक्क पोलिसांवरच आता हल्ला करण्यात आलेला आहे। काल रात्री कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं आणि याच कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान बारक्या लोंढे नावाच्या एका आरोपीला इथे आणण्यात आलं होतं आणि याला इथे आणल्यानंतर याने जो इथे धुमाकूळ घातलाय तो आपण पाहू शकतो। इथे असणारी जी खिडकी आहे त्या खिडक्या फोडलेल्या आहेत त्याने। त्यासोबतच इथले काही 5 ते 6 पोलीस होते त्यांच्यावर पेपर स्प्रे जो आहे तो सुद्धा त्याने फवारलेला आहे। आपण या संपूर्ण पोलीस स्टेशनची परिस्थिती पाहू शकतो। इकडे जे काच आहे या काचेवर सुद्धा त्याचं डोकं जे आहे ते आपटण्यात आलं होतं। तिथे सुद्धा त्यांनी आता ते लपवण्यासाठी पेपरचा वापर केलेला आहे। पेपरच्या साहाय्याने ते सर्व खिडकी जी आहे ती पॅक केलेली आहे। मात्र एकूणच या संपूर्ण पोलीस स्टेशनची आपण परिस्थिती पाहतोय। मोठा रक्तरंजित असा अनुभव जो आहे तो या पोलीस स्टेशनने पाहिलेला आहे। या दरवाजाच्या इथे पण आपण जर पाहिलं तर काही रक्त जे आहे ते रक्त पण इथे आपल्याला सांडलेलं पाहायला मिळतंय। आत सुद्धा आपण जाऊन पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। इथली जी भिंत आहे या भिंतीवर सुद्धा रक्ताचे शिंतोडे आहेत। त्यासोबतच ही खुर्ची जी आहे त्या खुर्चीच्या बाजूला त्याची चप्पल पडलेली आहे आणि इथे सुद्धा काही रक्ताचे शिंतोडे आपल्याला अजूनही पाहायला मिळत आहेत। तर खरं तर रक्त सांडलेलं असेल यासोबतच पोलिसांना मारहाण असेल असे वेगवेगळे प्रकार काल या पोलीस स्टेशनमध्ये घडलेले आहेत। मात्र या परिमंडळाचे जे पोलीस उपायुक्त आहेत मिलिंद मोहिते तर यांना आपण याबद्दलची विचारणा करतोय। मात्र त्यांच्याकडून कुठलीही माहिती याबद्दलची देण्यात येत नाहीये कारण की त्यांच्याकडून कॉल सुद्धा रिसीव्ह केला जात नाहीये। आपण आता सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये आहोत। इथले आपण संपूर्ण प्रकार पाहतोय। खरं तर नागरिकांची सुरक्षा करणारे पोलीसच आता सुरक्षित आहेत का असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जातोय। पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर।